जून महिना सुरू झाला आहे. मागच्या वर्षी मान्सून 15 मेलाच सुरू झाला होता, पण ह्या वर्षी मान्सून अजून सुरू झाला नाही आहे. त्याचं कारण असं, हजारो किलोमीटर दूर पॅसिफिक ओशनमध्ये एक नॅचरल क्लायमेट जन्माला येत आहे. त्याचं नाव आहे एल निनो आणि 2026 मध्ये हे सुपर पॉवरफुल बनत आहे. IMD ने सांगितलंय की या वर्षी मान्सून फक्त 90% राहण्याची शक्यता आहे. म्हणजे भारतात 60 कोटी शेतकऱ्यांवर थेट परिणाम होणार आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे एल निनो म्हणजे नक्की काय आहे, ते कसं होतं, त्याचा मान्सूनवर कसा परिणाम होतो आणि त्यापासून स्वतःला कसं वाचवायचंय. पॅसिफिक ओशन मध्ये साऊथ अमेरिका ते एशियापर्यंत सतत थंड वारे वाहतात. याला म्हणतात ट्रेड विंड्स. हे वारे उबदार पाणी एशियाकडे ढकलतात आणि साऊथ अमेरिकाच्या किनारपट्टीवर थंड न्यूट्रिएंट रिच पाणी वर येतं. पण काही वर्षांनी हे ट्रेड विंड्स कमजोर होतात. उबदार पाणी एशियाकडे न जाता पॅसिफिक ओशनच्या मध्यभागी आणि पूर्वीकडे जमा होतात. समुद्राचं तापमान 0.5 डिग्री सेल्सिअस ते 2 डिग्री सेल्सिअसनी वाढतं. याला एल निनो म्हणजे स्पॅनिश मध्ये द बॉय चाइल्ड म्हणतात. पेरूच्या मासेमारांनी हे नाव दिलं आहे त्याला, कारण डिसेंबर मध्ये क्रिसमसच्या वेळी मासे कमी होत असतात, म्हणून त्यांनी द क्रिस चाइल्ड म्हणजे एल निनो नाव दिलं. एल निनो, ला निना आणि ENSO हे तिन्ही एकच सायकलचे भाग आहेत. ENSO म्हणजे एल निनो साऊदर्न ऑस्किलेशन. हे सायकल दर 2 ते 7 वर्षांनी येतं आणि 9 ते 12 महिने टिकतं. सुपर एल निनो म्हणजे जेव्हा पॅसिफिक ओशनचं तापमान सरासरीपेक्षा 2 डिग्री किंवा त्यापेक्षा जास्त वाढतं, तेव्हा त्याला सुपर एल निनो म्हणतात. 1950 पासून आतापर्यंत फक्त 5 वेळा सुपर एल निनो आला आहे. 1972, 1973, 1982, 1983, 1997, 1998, 2015, 2016 आणि आता 2026 ला येतोय. 1997-98 च्या सुपर एल निनो इतका भयंकर होता की कॅटॅस्ट्रॉफिक फ्लड्स, वाईल्ड फायर्स, ड्रॉट झाले. एकट्या इंडियामध्ये त्या वर्षी 120 मिलियन लोकांना दुष्काळाचा सामना करावा लागला. 2026 सुपर एल निनो येतोय.